विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. 21 नोव्हेंबर महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन. नमस्कार मंडळी. दिल्ली भारताची राजधानी आहे, पण आर्थिक राजधानी मात्र मुंबई म्हटली जातं. मुंबई शहर महाराष्ट्राला जोडलं गेलं ते खूप लोकांचं बलिदान घेऊन. त्याचं कारण असं झालं, भारताचा राज्यकारभार सुरळीतपणे चालावा यासाठी विभागणीची गरज होती आणि भाषांच्या आधारावर प्रांतरचना करण्याच्या बाजूने महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकही होते. 1948 मध्ये व्हीपी कमिटीने भाषावर प्रांतरचनेला विरोध केला होता आणि मुंबई महाराष्ट्राला देण्यासाठीही विरोध होता, कारण मुंबई अनेक भाषांच्या आणि वर्णांच्या लोकांचं उद्योगधंद्याचं शहर आहे असं त्या अहवालात म्हटलं होतं. मंडळी, 1955 मध्ये राज्य पुनर्रचनेच्या आयोगाचा निवाडा जाहीर झाला. त्यात हैदराबादसाठी एकभाषिक तत्व तर मुंबईसाठी द्वैभाषिकाचे तत्व लावलं होतं. मुंबई प्रांतात गुजरात, सौराष्ट्र समाविष्ट करून मराठी भाषिकांचं विदर्भ, बेळगाव, कारवार बाहेर ठेवलं गेलं. या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला. पंडित नेहरूंनी सौराष्ट्रसह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र आणि मुंबई स्वतंत्र अशी योजना जाहीर केली. हेही लोकांना पटलं नाही आणि या विरोधामध्ये मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत लोक रस्त्यावर आले. 21 नोव्हेंबर 1955 खूप मोठं आंदोलन झालं. हजारोंच्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रातून लोक फ्लोरा फाउंटनला दाखल व्हायला लागले. हे आंदोलन चिरडून टाकायला लाठीमारही केला गेला, पण लोक जुमानत नाही हे पाहिल्यावर गोळीबार झाला. यावेळी खूप लोकांनी आपले प्राण गमावले. यातले लोक महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातून मुंबईत रोजगारासाठी आलेले लोक होते. त्यामुळे हे आंदोलन महाराष्ट्रभर पसरलं. या आंदोलनामध्ये स्त्रियाही सहभागी झाल्या होत्या. शेवटी सरकार नमलं. 1 मे 1960 गुजरात आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अशी 2 राज्य निर्माण करण्यात आली. आपण 1 मे हा महाराष्ट्र दिन, कामगार दिन म्हणून साजरा करतो, पण महाराष्ट्र निर्माण होताना जे आंदोलन घडलं त्यात 21 नोव्हेंबर 1955 हा दिवस 106 लोकांचे प्राण घेऊन गेला. या हुतात्म्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 21 नोव्हेंबर 2000 पासून महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन साजरा करायला सुरुवात झाली. 1965 मध्ये हुतात्मा स्मारकाची उभारणी फ्लोरा फाउंटनला केली गेली. मंडळी, महाराष्ट्राचं भूषण असलेली मुंबई सहजासहजी मिळालेली नाही आणि आजही सगळ्यांना या मुंबा नगरी, या उद्योग नगरीचं आकर्षण कायम आहे. असं म्हणतात, मुंबईत कोणी उपाशी मरत नाही आणि ती प्रत्येकाला पोटापुरतं देतेच. या अशा महाराष्ट्राच्या गळ्यातला माणिक असलेल्या मुंबईला महाराष्ट्राला जोडण्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या आंदोलकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. आपण त्यांची कायम स्मृती ठेवून त्यांना आदरांजली वाहू, कायम त्यांच्या ऋणात राहूया.